चले हम त्र्यंबकेश्वर को। हे आहे कुशावर्त तीर्थ। 21 फूट पाण्याची खोल झरे नैसर्गिक। बोलतात की गोदावरी नदी जेव्हा ब्रह्मगिरी पर्वतावरून मुक्त झालेली ती या ठिकाणी प्रकट होते अशी लोकांची श्रद्धा आहे। आणि हे गंगा गोदावरी मंदिर। मंदिराकडे जाताना छोटेसे असे प्रसादाचे स्टॉल्स आणि हा ब्रह्मगिरी पर्वताचा खालून आम्ही घेतलेला सुंदर असा नजारा ही पूर्वी। आणि आता आम्ही चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वताकडे। हे समोर निवृत्तीनाथ महाराज मंदिर। आणि आता सुरुवात आम्ही केलेली आहे ब्रह्मगिरी पर्वत चढण्यास। इथे काहीतरी 30 रुपये एंट्री फी आहे पर पर्सनची वर जाण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला हा ब्रह्मगिरी पर्वताचा पूर्ण नक्षा, जिथे जटा मंदिर कुठे आहे वगैरे काय सर्व लिहिलेलं आहे। आणि ही शुभांगी हायकर आणि ही पूर्वी। आता आम्ही सुरुवात केलेली आहे। दोघांनी हातामध्ये काटा घेऊन चढण्यास आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि हे आता खूप ऊन झालेलं आहे। काटा घेऊन आम्ही चढत आहोत। आणि इकडेच लेफ्ट साईडला गंगाद्वार आहे आणि समोर ब्रह्मगिरी पर्वताकडे जातो हा रस्ता। आता आम्ही चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वताकडे। आणि ही शुभांगी आणि पूर्वी थकलेले आहेत म्हणून थोडे बसलेत। आता आम्ही निघत आहोत ब्रह्मगिरी पर्वताकडे। आणि ब्रह्मगिरी पर्वत चढताना असे खूप काही छोटे मंदिर लागतात, त्यापैकी एक मुक्तादेवी मंदिर। आणि ही शुभांगी मुक्तादेवी मंदिरामध्ये दर्शन घेत आहे। पाय पडायला आशीर्वाद घेते, देवाला म्हणते की आम्हाला चढू दे बरोबर, माझं लग्न लवकर होऊ दे, एक मुलं होऊ दे लग्नाच्या आधी। अरे बापरे, असं नसतं। 90 डिग्री अँगलमध्ये स्ट्रेट रस्ता ब्रह्मगिरी पर्वताकडे। हवा टाईट झाली आहे दोघींची पण, थोडाच वेळात माझी पण। आणि हे ब्रह्मगिरीच्या अर्ध्या हाईटवर आल्यानंतर हे असं नयनरम्य दृश्य, खूप सुंदर असं वातावरण। आणि ऊन तर आहेच खूप, पण तेवढंच मजाही येते चढताना। आणि हा अर्धा पर्वत चढल्यानंतर ही छोट्याशा केव्स, त्याच्यामधून हा रस्ता काढलेला। हे छोट्याशा केव्स त्या काळातल्या। आणि पूर्वीच्या अंगावर माकड आले होता आणि तिचा ड्रेसचं लटकन चोडून नेलं। काका लिंबू सरबत बनवत आहे ब्रह्मगिरीच्या पर्वतावरती। रक्ताचं पाणी करून एवढे वरती आलेत। भले 240 रुपये घेतात, पण सगळ्यांनी त्यांना दिलेच पाहिजे तेवढे। मला वाटतं 50 रुपये तरी विकलं पाहिजे। तुम्हाला ह्याच दुकानात आहे बाटलीचे दुकान बघून इथेच तुम्हाला गार पाणी भेटल। इकडेच भेटेल, खायला अजून कुठेच पाणी नाहीये गार। बाकी काकांच्या इकडे या पाणी भेटल, रेट तेवढंच आहे पण गार नाही भेटणार। भले बॉटल 240 ला भेटेल, पण सुख आहे। काका याचं काय बनव शेड बघा, आत्तापर्यंत पद्धतीचं शेड, पूर्ण शेड बाटल्यांनी बनवलं काकांनी। आणि हे इकडे शुभांगी आणि पूर्वी बसली आहे ज्यूस पिण्यासाठी। माकडीच्या अंगावर चढलेला आणि लटकन घेतला हिचा। आणि हा मूळ गंगेकडे जाणारा रस्ता। आणि इथेच लेफ्ट साईडला ब्रह्मगिरीचं मुख्य मंदिर आहे। वंदना मृत्यामोक्षी यमामृतात बोला अहम। आणि हे मुख्य मंदिर। आणि इथूनच गंगेचा उगम झालेला, ब्रह्मगिरी पर्वतातून गंगेचा उगम झालेलं हे स्थान, ही गंगा। आणि हे नयनरम्य दृश्य। आणि हे ब्रह्मगिरी पर्वतावरील जटा मंदिर। इथे असं म्हणलं जातं की इथे शंकराने जटा आपटलेल्या, त्याचे हे पडलेले निशाण आणि तिकडची पिंड। आणि त्याचप्रमाणे हे 2 जे खड्डे आहेत ते म्हणजे इथे शंकरांनी गुडघे ठेवलेले त्याचे। सक्सेसफुली आता ब्रह्मगिरी पर्वत ट्रेक आमचा पूर्ण झालेला आहे। आणि आता आम्ही जातोय खाली आणि आपण भेटूया निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरामध्ये। आता आपण आलेलो आहे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरामध्ये। इथे आजी शुभांगी आणि पूर्वी चंदना घासत आहेत। तर चंदनाचा लेप हा निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीवर लावला जाईल। अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्यामुळे तर तिघी मेहनत करत आहेत। त्याचप्रमाणे या वास्तूमध्ये बांधलेले सुंदर असे मंदिर, नवीन वास्तूमध्ये बांधलेले।
और हम लोग फाइनली जा रहे हैं ज्योतिर्लिंग का दर्शन करने के लिए। ब्रह्मनगरी हो चुकी है हमारी, बहुत पैर दुख रहे हैं, माकड़ों ने भी बहुत परेशान किया, आइसक्रीम ये वो सब खाया हमने, लेकिन प्यास बूझी नहीं रही, इतनी गर्मी है कि क्या बताऊँ। अब जा रहे हैं फाइनली दर्शन करने, पूर्वी देखते ने हैं अभी फाइनली कितना 4-5 लाइन, बॉटल खाली की है। अब देखते हैं कितना लाइन होता है, हम आपको नेक्स्ट अपडेट देंगे। शंकर शिव भोले उमापति महादेव, शंकर शिव भोले उमापति महादेव, पालनहार परमेश्वर विश्व रूप महादेव, पालनहार परमेश्वर विश्व रूप महादेव। महादेव महादेव आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आमचं. त्र्यंबकेश्वर का दर्शन आफ्टर 4 hours